बघा थोडा प्रॉब्लेम झाला होता. हा सर. आपण पाहणार आहे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम व एअर इनटेक सिस्टीम मार्फत हवा व पेट्रोल यांचे मिश्रण इंजिन सिलेंडर मध्ये येते. व एक मिनिट हे आवाज हे करा रे, आवाज सगळ्यांनी म्यूट करा आपापले. बघा जसे वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम व एअर इनटेक सिस्टीम मार्फत हवा व पेट्रोल यांचे मिश्रण इंजिन सिलेंडर मध्ये येते व त्या मिश्रणाचे ज्वलन घडवून आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम ची रचना केलेली असते. खास करून इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असणाऱ्या वाहनावर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम स्थित असते. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची माहिती पाहणार आहोत. या लेसन मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची प्रस्तावना, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वाहनामध्ये देण्याची आवश्यकता, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचे भाग, रचना व कार्यपद्धती, तसेच या सिस्टीमचा उपयोग कोणत्या वाहनामध्ये होतो याची आपण माहिती बघणार आहोत. प्रथम इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची प्रस्तावना पाहू. जसं मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम, बॅटरी इग्निशन सिस्टीम, ट्रान्झिस्टरायझर इग्निशन सिस्टीम हे सर्व इग्निशन सिस्टीमचे प्रकार आहेत. यापैकीच इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम सुद्धा इग्निशन सिस्टीमचा एक प्रकार आहे. यावरील ज्या मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम, बॅटरी इग्निशन सिस्टीम आणि ट्रान्झिस्टरायझर इग्निशन सिस्टीम या पद्धतीमधील दोष दूर करून इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम अस्तित्वात आलेली आहे. इग्निशन सिस्टीमची कार्यक्षमता व कार्यातील अचूकपणा वाढविण्यासाठी इसवी सन 1972 पासून परदेशी मोटार कारवर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचा उपयोग करण्यात आला. या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटचा वापर केलेला असून यामध्ये ट्रान्झिस्टर लावलेला असतो जे सेन्सर मार्फत कंट्रोल होते व इलेक्ट्रॉनिक पल्स जनरेट करतात. पल्स सेन्सर्स कडून स्पार्क जनरेट होतात. सिलेंडर मधील मिश्रणावर स्पार्क पडतो व मिश्रणाचे ज्वलन होते. या सिस्टीम मध्ये लीन मिश्रणाचे सुद्धा चांगल्या प्रकारे ज्वलन होते बाकी बॅटरी इग्निशन सिस्टीमच्या कंपेअर. इंजिनची कार्यक्षमता पण चांगली वाढते, चांगली इकॉनॉमी मिळते आणि प्रदूषण पण कमी होते या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मार्फत. बाकी सिस्टीमच्या कंपेअर जर आपण विचार केला तर हे या सिस्टीमचे काय फायदे आहे. लेस मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स फार कमी आहे आणि प्रदूषण पण कमी होते आणि इकॉनॉमी पण चांगली मिळते याच्याकडून. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉइल द्वारे बॅटरीच्या 12 व्होल्टचे रूपांतरण 45 किंवा 46 साधारण 50,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. आपण बॅटरी इग्निशन सिस्टीम पाहिलेला आहे तुम्ही. 30,000 व्होल्ट पर्यंत साधारण करंटची निर्मिती होते. याच्यामध्ये बघा साधारण 50,000 व्होल्ट एवढे हाय व्होल्टेज करंटची निर्मिती होते. त्याच्यामुळे व्होल्टेज हा जास्त असल्यामुळे काय होते की चांगल्या प्रकारे हेल्दी करंट मिळतो आणि स्पार्क चांगल्या प्रकारे, ठिणगी चांगल्या प्रकारे पडत असल्यामुळे लीन मिश्रण म्हणजे कमजोर मिश्रण सुद्धा चांगल्या प्रकारे, कमजोर मिश्रणाचे सुद्धा चांगल्या प्रकारे ज्वलन होते आणि पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते. तर अशा प्रकारे या इलेक्ट्रॉनिक इग्निशन कडून साधारण 50,000 व्होल्ट एवढे
हाय व्होल्टेज करंट निर्माण होते. तर या हाय व्होल्टेज मुळे कार्यक्षम पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते, तसेच पोल्युशन कमी होते, मायलेज व ऍव्हरेज चांगला मिळतो. या सिस्टीमचे मेंटेनन्स पण फार कमी असते बाकीच्या सिस्टीमच्या कम्पेअर. ही सुधारित सिस्टीम आहे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. याच्यानंतरची सुधारित इग्निशन सिस्टीम आहे डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम, जी आपल्या वर्कशॉप मध्ये तुम्ही टाटा झिताचं इंजिन पाहिलेलं आहे, पेट्रोल इंजिन. त्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे MPFI सिस्टीम, त्याच्यामध्ये इग्निशन सिस्टीम जी अवलंबलेली आहे ती आहे बॅटरी लेस डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टम. डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टम, ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर वापरलेला नाही आहे. म्हणून ज्या सिस्टीम मध्ये डिस्ट्रीब्युटर वापरलेला नसतो त्याला डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम म्हणतात. तर अशा प्रकारे सुधारित आवृत्ती, यानंतरची सुधारित आवृत्ती ती आहे. आपण नंतर तो पाठ बघणार आहोत. आता नेसेसिटी बघा, जवळपास सगळ्या सिस्टीमची नेसेसिटी जी आहे, आवश्यकता जी आहे सारखीच आहे. स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकची शेवटी कॉम्प्रेस केलेली हवा व पेट्रोल यांचे मिश्रण पेटवण्यासाठी स्पार्क प्लग कडून ठिणगी पाडणे आवश्यक असते व स्पार्क प्लग कडून ठिणगी पाडण्यासाठी हाय व्होल्टेज करंटची आवश्यकता असते. वरील क्रिया घडून आणण्यासाठी पेट्रोल इंजिनवर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची योजना केलेली आहे. बघा, हा एक इग्निशन सिस्टीमचाच प्रकार आहे, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम. पण आधुनिक वाहनामध्ये ज्या वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आहे, त्या सगळ्या वाहनामध्ये जवळपास तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फ्युएल इग्निशन सिस्टीम दिसते. बघा, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम आहे की नाही. इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम द्वारे काय होते, इंजिनच्या सिलेंडर मध्ये फ्युएल येते, इंधन येते, पेट्रोल येते आणि एअर इनटेक सिस्टीम मार्फत हवा येते व हवा व पेट्रोल यांच्या मिश्रणाला जाळण्यासाठी, त्याचं ज्वलन घडवून आणण्यासाठी वाहनामध्ये ही सुधारित आधुनिक प्रकारची इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम उपयोगात आणली जाते. तर अशा प्रकारे या इग्निशन सिस्टीम मध्ये मेन कंपोनंट कोणकोणते आहे बघा. बॅटरी इग्निशन सिस्टीमच्या कम्पेअर जर आपण पाहिलं तर मेन कंपोनंट कोणकोणते आहे बघा. याच्यामध्ये बॅटरी आहे. आता बॅटरी काय करते तुम्हाला माहित आहे. बॅटरी हे इग्निशन सिस्टीम मधील हे पॉवर हाऊस आहे. याच्यामध्ये करंट काय असतो, स्टोरेज असतो आणि आवश्यक तेव्हा इग्निशन सिस्टीम साठी हा करंट इग्निशन स्विच मार्फत बॅटरी कडून दिला जातो. तर अशा प्रकारे हे बॅटरी डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर इग्निशन स्विच, इग्निशन सिस्टीम चालू बंद करण्यासाठी याचा उपयोग होतो इग्निशन स्विचचा. आता तुम्ही हे पार्ट सगळे पाहिलेले आहेत जवळपास आणि हे डायग्राम पण खाली दिलेला आहे, तो डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे इग्निशन स्विच कार्य करते. म्हणजे जेव्हा आपण इंजिन स्टार्ट करतो तेव्हा इग्निशन सिस्टीमला सप्लाय मिळतो, म्हणजे इग्निशन सिस्टीम ऑन होते आणि जेव्हा आपण इंजिन म्हणजे वाहन बंद करतो त्यावेळी मात्र तो ऑफ होतो. अशा प्रकारे इग्निशन स्विचचं कार्य. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक इग्निशन कंट्रोल मॉड्यूल. तर हा याच्यामध्ये ऍडिशनल पार्ट तुम्हाला दिसतो. हा पार्ट आपण बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये पाहिलेला नाही आहे. तर म्हणूनच याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरलेले आहे, म्हणून याला इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये हा पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक ऑर इग्निशन कंट्रोल मॉड्यूल. तर याच्यामध्ये हा जो मॉड्यूल आहे ते इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचे ब्रेन आहे. इलेक्ट्रॉनिक किंवा इग्निशन कंट्रोल मॉड्यूल आहे की नाही, ज्याच्यामध्ये आपण जसं इग्निशन कॉईल आपण बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये त्याला हृदय म्हटलं होतं, तसं याच्यामध्ये जसं इग्निशन कॉईल हे हृदय राहणारच आहे, पण याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक इग्निशन कंट्रोल मॉड्यूल आहे हे का राहणार आहे, याच्यामध्ये याला ब्रेन म्हटलेलं आहे. यामध्ये अगोदर प्रोग्राम केलेले इन्स्ट्रक्शन इग्निशन सिस्टीमला पाठवले जातात. याच्यामध्ये अगोदरच प्रोग्रामिंग असते. याच्यामध्ये काय असते, अगोदरच प्रोग्रामिंग असते आणि अशा प्रकारे तसेच स्पार्क प्लगचे टायमिंग व इन्सेन्सिटी ही इग्निशन कंट्रोल मॉड्यूल द्वारे मॉनिटर व कंट्रोल केली जाते. अशा प्रकारे हा पार्ट
त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर अँड व्हॅक्यूम ऍडव्हान्स. डिस्ट्रीब्युटर काय करतो, इग्निशन कॉइल कडून आलेला हाय व्होल्टेज करंट हा फायरिंग ऑर्डर प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करतो, वाटप करतो. व्हॅक्यूम ऍडव्हान्स काय करतो, प्रत्येक इंजिनच्या गतीला तो काय करतो, तो स्पार्क ऍडव्हान्स करण्याचे कार्य करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आर्मेचर किंवा रिल्युक्टर नावाचा पार्ट आहे, ऍडिशनल पार्ट. हा सीबी पॉइंटच्या ऐवजी हा पार्ट आहे बघा याच्यामध्ये. हा सीबी पॉइंटच्या ऐवजी पार्ट आहे. तुम्ही सीबी पॉइंट पाहिलेला आहे, कॅम्प पाहिलेला आहे, त्याच्याऐवजी हा पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक पिकअप कॉइल आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे इग्निशन कॉइल किंवा त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे स्पार्क प्लग. त्याच्यानंतर लो टेन्शन वायर आणि हाय टेन्शन वायर. आता याच्यामध्ये आता हे पार्ट तुम्हाला. त्याच्यानंतर हे रिल्युक्टर किंवा आर्मेचर काय करतात, याच्यामध्ये हे डिस्ट्रीब्युटरवर स्थित असते हा पार्ट. याच्याद्वारे किंवा मॅग्नेटिक पिकअप कॉइल द्वारे काय होते, सिग्नल जातात या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलला किंवा इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला सिग्नल देतात, पल्स रेट देतात. आणि त्याप्रमाणे मग इग्निशन कंट्रोल मॉड्यूल हा काय करतो, प्रायमरी सर्किट खंडित करतो, म्हणजे बंद चालू करतो. आणि अशा प्रकारे इग्निशन कॉइल मध्ये हाय व्होल्टेज करंटची निर्मिती होते. स्पार्क प्लग तुम्हाला माहित आहे, डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट हा स्पार्क प्लग काय करतो, कंबशन चेंबर मध्ये ठिणगी पाडतो आणि अशा प्रकारे मिश्रणाचं ज्वलन होते. आणि हे लो टेन्शन वायर आणि हाय टेन्शन लीड तुम्हाला माहित आहे, स्पार्क प्लग मध्ये वापरतात. आणि त्याच्यानंतर इग्निशन कॉइल ते डिस्ट्रीब्युटर अशा प्रकारे हे हाय टेन्शन लीड वापरतात. तर अशा प्रकारे ही साधारण रचना असते. अशा प्रकारे ही साधारण रचना असते बघा. याच्यामध्ये थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता कसं आहे, वेळ आपला जरा आज गेला नाही, तर त्याच्यामध्ये अॅनिमेशन पण होतं, ते तुम्हाला दाखवतो तुम्ही. अशा प्रकारे बघा, ही बॅटरी आहे, बॅटरी अर्थ केलेली आहे. त्याचा पॉझिटिव्ह सप्लाय इग्निशन स्विच मार्फत त्याला इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला गेलेला आहे. इग्निशन कंट्रोल मॉड्यूल अर्थ केलेला आहे. इग्निशन कंट्रोल मॉड्यूल पासून 2 वायर ह्या पिकअप कॉइलला आलेले मॅग्नेटिक पिकअप कॉइल आहे. अशा प्रकारे आर्मेचर असतो, हा याला आर्मेचर किंवा रिल्युक्टर असं म्हणतो आपण. हे आर्मेचर मध्ये असणारे पार्ट्स आहेत, रिल्युक्टर म्हणा किंवा मॅग्नेटिक पिकअप कॉइल. अशा प्रकारे व्हॅक्यूम ऍडव्हान्स मेकॅनिझम असतो, इंटेक सिस्टीमच्या अटॅच असतो. अशा प्रकारे त्याच्यानंतर इग्निशन कॉइल बघा, इग्निशन कॉइल कनेक्ट दिसते तुम्हाला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल मधूनच त्याला सप्लाय गेलेला आहे अशा प्रकारे. आणि परत हा सप्लाय इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल मध्येच गेलेला आहे अशा प्रकारे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलच या इग्निशन कॉइलला प्रायमरी सर्किट खंडित करण्यासाठी मदत करते. आणि अशा प्रकारे याच्यामधून जो हाय व्होल्टेज करंट निर्मिती होते ती डिस्ट्रीब्युटरच्या सेंटर सेगमेंटला जाते. आणि नंतर मग डिस्ट्रीब्युटर काय करतो, ठरल्याप्रमाणे स्पार्क प्लगला फायरिंग ऑर्डरनुसार काय करतो, करंट वितरित करतो, पाठवतो. आणि पुढे ठिणगी पडते सिलेंडर मध्ये. आणि अशा प्रकारे मिश्रणाचं ज्वलन होऊन पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते. तर हा जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आपण इग्निशन स्विच ऑन करतो, त्यावेळी इग्निशन स्विच कडून करंट जातो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल म्हणजे इग्निशन कंट्रोल मॉड्यूलला. आणि हा करंट इग्निशन कंट्रोल मधून जातो प्रायमरी कॉइलला. आता प्रायमरी कॉइल तुम्हाला माहित आहे, प्रायमरी कॉइलला जातो. आणि जेव्हा इंजिन चालू होते तेव्हा हा आर्मेचर फिरतो, याच्यामध्ये कॅमचं काम करतो. कॅम तुम्ही पाहिलेले आहे, याच्यामध्ये 8 हे दाते दिसतात या आर्मेचरला किंवा रिल्युक्टरला 8 दाते दिसतात. जसा हा दाता याच्या पुढे येईल तसा हा इथे विद्युत म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होते ह्या मॅग्नेटिक पिकअप कॉइल मध्ये. आणि हा जसा दाता पुढे आला म्हणजे काय झालं की कॉम्प्रेशन स्ट्रोक एंडला पिस्टन आला असं गृहीत धरले जाते. आणि हा सिग्नल याला दिला की हा काय करतो, प्रायमरी सर्किट ला सप्लाय बंद करतो. त्याच्यामुळे प्रायमरी सर्किटला सप्लाय बंद झाल्यानंतर हाय व्होल्टेज करंट निर्माण होऊन साधारण हा करंट 50,000 हाय व्होल्टेज करंट होतो. आणि पुढे डिस्ट्रीब्युटर कडून हा स्पार्क प्लगला दिला जातो. आता तुम्हाला हे पुढचं कार्य हे माहित आहे. आता आपण याच्यामध्ये हे कार्य लाईव्ह कसं घडून येते हे बघूया.
हे बघा याच्यामध्ये आर्मेचर दाखवला आहे. थोडा आपण मागे जाऊ. अशा प्रकारची ही इग्निशन सिस्टीम आहे. याच्यामध्ये बघा जुन्या बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये तुम्हाला असं ब्रेकर पॉइंट ऐवजी त्याच्यामध्ये आर्मेचर दाखवलेला आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक इग्निशन मॉड्यूल दाखवलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारे ही सिस्टीम असते. ठीक आहे. अशा प्रकारे हे आता तुम्हाला लाईव्ह कार्य दिसते. बघा आर्मेचर सेंड सिग्नल टू इग्निशन मॉड्यूल टू मेक अँड ब्रेक सर्किट. अशा प्रकारे हा मॅग्नेटिक पिकअप फाईल हा याला इलेक्ट्रॉनिक इग्निशन मॉड्यूलला काय देतो, सिग्नल देतो. आणि मग हा इलेक्ट्रॉनिक इग्निशन मॉड्यूल काय करतो, याला प्रायमरी सर्किट याचं खंडित करतो. अशा प्रकारे बघा पुढे कार्य चालते. बघा हे दाखवत आहे तुम्हाला. बघा जेव्हा इग्निशन स्विच ऑन होते तेव्हा इलेक्ट्रॉनिक इग्निशन कंट्रोल मॉड्यूल मध्ये सप्लाय जातो. तो सप्लाय प्रायमरी सर्किट बघा कसं पूर्ण होत आहे. हा बघा रिल्युक्टर किंवा आर्मेचर कसा फिरत आहे. जेव्हा याच्या समोर हा दाता येतो तेव्हा बघा पल्स रेट जातो, म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक एंडला पिस्टन आहे असं ग्राह्य धरल्या जाते. आणि अशा प्रकारे हा करंट पुढे जातो आहे की नाही. अशा प्रकारे हे प्रायमरी सर्किट खंडित होते आणि याच्यामधून हाय व्होल्टेज करंटची निर्मिती होते. हा इलेक्ट्रॉनिक इग्निशन मॉड्यूल हा महत्वाचा घटक आहे. याच्यामध्ये हा प्रायमरी सर्किट जोडण्या व तोडण्याचं काम करतो. बघा एकूण पल्स रेट भेटला, याला माहिती भेटते या सेन्सर मधून. इथं सेन्सर्स असतात आणि अशा प्रकारे याच्यामधून मग हाय व्होल्टेज करंट पुढे विस्तारित होतो. बघा कसा आता तुम्हाला माहित आहे. बघा 50,000 व्होल्ट करंट हा पुढे आला. मग रोटर मार्फत ते पुढचं कार्य ते नेहमी बॅटरी इग्निशन सिस्टीम प्रमाणे चालते. जो रोटर त्या सेगमेंटच्या सानिध्यात येईल त्याला फायरिंग ऑर्डर प्रमाणे हा करंट स्पार्क प्लगला दिला जातो. अशा प्रकारे बघा हा रोटर आणि सेगमेंट सानिध्यात आला की याच्यामध्ये एअर गॅप होते आणि इथं सुद्धा व्होल्टेज वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे हा करंट पुढे डिस्ट्रीब्यूट होतो. पुढे बघा अशा प्रकारे हा करंट हाय टेन्शन लीड द्वारे स्पार्क प्लगला मिळतो आणि स्पार्क प्लग मधून बघा हा करंट कशा प्रकारे प्रवाहित होतो. हे जे आपण मागे कार्य पाहिलं बॅटरी इग्निशन सिस्टीमचं तशाच प्रकारे हा इन्सुलेटर आहे, कंट्रोल इलेक्ट्रॉड आहे, सेंट्रल इलेक्ट्रॉड आणि हा अर्थ इलेक्ट्रॉड आहे. याच्यामध्ये गॅस आयनाइज होते, विद्युत भारित होते आणि हा करंट जम घेतो आणि जम घेताना स्पार्क किंवा ठिणगी पडते आणि सेकंडरी सर्किट याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण होते. तर हे अशा प्रकारे हे कार्य आपण मागच्या बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे स्पार्क पडल्यानंतर काय होते, इंजिन मध्ये पॉवर स्ट्रोकची निर्मिती होते आणि इंजिन स्टार्ट होते. तर अशा प्रकारे हे कार्य चालते. याच्यामध्ये आपण आता जवळपास सगळ्या वर्किंग पाहिलेलं आहे. याच्यामध्ये हे जे पद्धती आहे ही साधारणतः अमेरिकन क्रिसलर व जनरल मोटर्स या परदेशी गाड्यांवर दिसते. त्याच्यानंतर काही मॉडर्न कार आहेत जसं ऑडी A4, त्याच्यानंतर महिंद्रा XUV 500 या गाड्यांवर दिसते. त्याच्यानंतर बाईक मध्ये सुद्धा ही बऱ्याच बाईक मध्ये सुद्धा मॉडर्न बाईक मध्ये KTM UK 390cc डुकाटी स्पोर्ट्स व्हेकल मध्ये दिसते आणि एअर क्राफ्ट मध्ये सुद्धा हे इग्निशन सिस्टीम तुम्हाला बघायला मिळते. तर अशा प्रकारे या लेसन मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वाहनामध्ये देण्याची आवश्यकता, भाग रचना व इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमची कार्यपद्धती तसेच या सिस्टीमचा उपयोग कुठे होतो हे आपण या पाठाद्वारे पाहिलेला आहे. पुढील पाठामध्ये आपण डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीमची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये कसं आहे बघा, आज थोडा कसं